दोन अनोळखी भाग 5. आराध्याने तो 2 वर्षांचा करार फाडून टाकल्यानंतर विक्रमच्या आयुष्यात एक नवा सूर्योदय झाला होता. खोलीच्या भिंतींवर आजवर असणारी ती कोरडी शांतता आता नाहीशी झाली होती. जरी विक्रम अजूनही सोफ्यावर आणि आराध्या बेडवर झोपत होती, तरीही आता त्या खोलीत एक हक्काचा मोकळेपणा होता. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ येत होते. ऑफिसमधून येताना विक्रम आता आराध्यासाठी तिच्या आवडीची मोगऱ्याची फुले किंवा चॉकलेट्स आवर्जून घेऊन यायचा. आराध्याही त्याच्या लहान सहान सवयींची काळजी घेऊ लागली होती. पण या दोघांनाही अजिबात कल्पना नव्हती की त्यांच्या खोलीच्या उघड्या खिडकीतून रोहनने त्यांच्या आयुष्याचे सर्वात मोठे गुपित आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे. रविवारची ती शांत दुपार होती. विक्रम हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होता आणि आराध्या सासूबाईंना औषध देऊन गप्पा मारत होती. तेवढ्यात विक्रमच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. विक्रमने सहज फोन उचलला आणि मेसेज उघडला. मेसेज उघडताच विक्रमचे शरीर जणू बर्फासारखे थंड पडले. त्याच्या हातातून लॅपटॉप खाली पडता पडता वाचला. त्या मेसेजमध्ये 2 फोटो होते. पहिल्या फोटोत खिडकीतून स्पष्ट दिसत होते की आराध्या बेडवर झोपली आहे आणि विक्रम सोफ्यावर झोपायची तयारी करतोय. आणि दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी पहिल्याच भेटीत तयार केलेल्या 2 वर्षांच्या कायदेशीर कराराचा मुख्य कागद होता, जो रोहनने आराध्याच्या जुन्या डायरीमधून शोधून काढला होता. मेसेजच्या खाली एक ओळ लिहिली होती, हाय विक्रम, जर हे 2 फोटो तुझ्या आजारी आईच्या आणि वडिलांच्या फोनवर गेले तर काय होईल याचा विचार केलायस? आज संध्याकाळी 5 वाजता कॅफिन हाऊसमध्ये मला भेटायला ये, एकट्यानेच, जर कुटुंब वाचवायचे असेल तर. विक्रमने कपाळावरील घाम पुसला. त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले. त्याने हळूच मान वर करून आई आणि आराध्याकडे पाहिले, ज्या हसत हसत गप्पा मारत होत्या. नाही, मी माझ्या आईला हा धक्का सहन करू देणार नाही. तिची तब्येत आत्ताच कुठं सुधारली आहे. विक्रम मनातल्या मनात म्हणाला. त्याने आराध्याला काहीही न सांगण्याचे ठरवले आणि तो शांतपणे आपली गाडी घेऊन कॅफेच्या दिशेने निघाला. ठीक 5 वाजता विक्रम कॅफिन हाऊसमध्ये पोचला. रोहन एका कोपऱ्यातील टेबलवर चष्मा लावून अतिशय कुत्सितपणे हसत बसला होता. विक्रम त्याच्या समोरासमोर जाऊन बसला. विक्रमचे डोळे रागाने जळत होते. त्याच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या. रोहन, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घराचे चोरून फोटो काढायची आणि माझ्या पत्नीच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये डोकावण्याची? विक्रम अत्यंत दाबलेल्या पण कडक आवाजात ओरडला. रोहनने आरामात कॉफीचा घोट घेतला. रिलॅक्स विक्रम, रिलॅक्स. पत्नी? कसली पत्नी यार? तुमचे हे लग्न म्हणजे फक्त 2 वर्षांचा एक बिझनेस करार आहे. हे या फोटोंनी आणि त्या कागदाने सिद्ध केले. तू आराध्याला फसवून तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहेस. ती फक्त माझी आहे. कॉलेजपासून आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो. खोटं बोलू नकोस रोहन. आराध्या तुझ्यावर कधीच प्रेम करत नव्हती. तू तिचा फक्त मित्र होतास. आणि राहिला प्रश्न कराराचा, तर आम्ही तो करार मोडून आता खऱ्या अर्थाने एकत्र झालो आहोत. विक्रमने सडेतोड उत्तर दिले. मला या फालतू गोष्टी ऐकायच्या नाहीत विक्रम. रोहन पुढे सरकला आणि त्याचा आवाज क्रूर झाला. माझ्याकडे पुरावा आहे. जर हा पुरावा तुझ्या आईकडे गेला तर तिला जो हार्ट अटॅक येईल ना, त्यात तिचा जीवही जाऊ शकतो. हे तुला चांगलंच माहीत आहे. जर तुला तुझी आई जिवंत हवी असेल तर माझी एक अट आहे. काय आहे तुझी अट? विक्रमने दातओठ खात विचारले. पुढच्या 1 महिन्यापर्यंत तू स्वतःहून आराध्यासोबत भांडण करायचे आणि तिला घटस्फोट द्यायचा. तिला माझ्याकडे सोडून तू तिच्या आयुष्यातून कायमचा निघून जायचे. जर तू असे केलेस तर हे फोटो माझ्याकडेच राहतील. नाहीतर उद्या सकाळीच तुझ्या आईच्या फोनवर हे फोटो असतील. रोहनने आपली अंतिम अट ठेवली आणि तो टेबलवरून उठून निघून गेला. विक्रम तिथेच सुन्न होऊन बसून राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर आईचा तो हसरा चेहरा आणि आराध्याचे ते निखळ डोळे येत होते. त्याला समजले होते की तो एक खूप मोठ्या जाळ्यात अडकला आहे. घरी आल्यापासून विक्रमचे वागणे पूर्णपणे बदलले होते. तो अत्यंत शांत, गंभीर आणि चिडचिडा करणारा झाला होता. जेव्हा रात्री आराध्या खोलीत आली तेव्हा तिने नेहमीप्रमाणे त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. तेव्हा विक्रम तिच्यावर जोरात ओरडला. आराध्या,
प्लीज मला त्रास देऊ नकोस. मला खूप काम आहे आणि आजपासून तू माझ्याशी जास्त बोलत जाऊ नकोस, विक्रमने कडक आवाजात म्हटले. आराध्या दचकली. विक्रम, काय झाले आहे? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे का? तू कालपर्यंत इतका चांगला वागत होतास आणि आज अचानक? काही नाही झाले आराध्या, आणि तू विसरू नकोस की आपण फक्त 2 वर्षांसाठी एकत्र आहोत. हा करार आहे आपला. विक्रम मुद्दामहून तिला दुखावण्यासाठी कराराचे नाव घेत होता, कारण त्याला रोहनच्या अटीनुसार तिच्यापासून दूर जायचे होते. विक्रमच्या तोंडून पुन्हा एकदा करार हा शब्द ऐकून आराध्याच्या काळजात चर्र झाले. तिच्या डोळ्यात पाणी आले. मी तर हा करार मनातल्या मनात आणि कागदावरही फाडून टाकला होता, पण विक्रम अजूनही त्याच जुन्या विचारांमध्ये अडकला आहे का? या विचाराने ती रात्रभर बेडवर रडत राहिली. विक्रम सोफ्यावर पडून होता. त्याचेही डोळे ओले होते, पण आईच्या जीवासाठी त्याला हे क्रूर नाटक करावेच लागणार होते. दुसऱ्या दिवशी आराध्या दुपारी ऑफिसमध्ये असताना तिला रोहनचा फोन आला. हाय आराध्या, काल विक्रम मला मॉलमध्ये भेटला होता. तो खूप रागात होता. तो तुझ्याशी चांगला वागतोय ना? मला खूप काळजी वाटते तुझी. आराध्याने रडत रडत रोहनला सांगितले. रोहन, मला माहीत नाही विक्रमला काय झाले आहे. तो अचानक कालपासून खूप बदलला आहे. तो माझ्याशी नीट बोलतही नाही आहे. रोहनने फोनवर एक कपटी हसू आणले. मी तुला सांगितले होते ना आराध्या, विक्रम खूप कडक स्वभावाचा आहे. तू तिथे सुखी राहू शकणार नाहीस. तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. संध्याकाळी जेव्हा आराध्या घरी आली तेव्हा विक्रमने तिचा फोन तपासला. त्याला रोहनचा कॉल लॉग दिसला. विक्रमचा संयम सुटला. त्याला कळून चुकले की रोहन आराध्याला भावनिक ब्लॅकमेल करून स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. विक्रमने खोलीचा दरवाजा बंद केला आणि तो थेट आराध्यासमोर गेला. आराध्या, तू अजूनही त्या रोहनशी बोलते आहेस? मी तुला सांगितले होते ना की मला त्याचे तुझ्या आयुष्यात असणे आवडत नाही, विक्रम ओरडला. विक्रम, तू नक्की काय लपवतो आहेस माझ्यापासून? आराध्याने त्याचा कॉलर पकडला आणि थेट त्याच्या डोळ्यात पाहिले. तिचे डोळे लाल झाले होते. तू कालपासून अचानक बदलला आहेस. मला तुझ्या डोळ्यात राग नाही तर एक मोठी भीती दिसते. तू माझ्याशी खोटं बोलतोयस. काय झाले नक्की सांग मला. विक्रमने तिचे हात आपल्या कॉलरवरून हटवले आणि तो खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. त्याचे खांदे भीतीने थरथरत होते. त्याला वाटले की जर त्याने आराध्याला सांगितले तर ती कदाचित रोहनवर रागवेल आणि रोहन आईला फोटो पाठवून देईल. त्या रात्री विक्रम जेव्हा गाढ झोपेत होता किंवा झोपण्याचे नाटक करत होता तेव्हा आराध्या जागीच होती. तिने विचार केला की काहीतरी नक्कीच घडले आहे जे विक्रम लपवतोय. तिने हळूच विक्रमचा फोन उचलला. विक्रमचा फोन नेहमी लॉक असायचा, पण आज घाईघाईत विक्रम फोन अनलॉक करूनच सोफ्यावर विसरला होता. आराध्याने त्याचे मेसेजेस तपासले आणि तिथे तिला एक अनोळखी नंबरवरून आलेले मेसेजेस आणि ते 2 फोटो दिसले. ते फोटो आणि रोहनने लिहिलेली ती धमकीची अट वाचून आराध्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने स्वतःचे तोंड हाताने दाबले जेणेकरून तिचा रडण्याचा आवाज बाहेर येणार नाही. तिच्या डोळ्यातून अथांग अश्रू वाहू लागले. तर यासाठी विक्रम माझ्याशी असा वागत होता. तो माझ्यापासून दूर जाण्याचे नाटक करत होता, कारण त्याला माझ्या आईचा जीव वाचवायचा होता. तो स्वतःच्या प्रेमाचा बळी देऊन माझ्या कुटुंबाचे रक्षण करत होता. आराध्याला विक्रमच्या त्या अथांग प्रेमाची आणि त्या त्यागाची जाणीव झाली. तिच्या मनातील विक्रमबद्दलचे प्रेम आता 100% पक्के झाले होते. ती सोफ्याकडे गेली. गाढ झोपलेल्या विक्रमच्या चेहऱ्याकडे तिने अत्यंत प्रेमाने पाहिले. तिने मनातल्या मनात एक खंबीर निर्णय घेतला. रोहन, तू माझ्या विक्रमला आणि माझ्या कुटुंबाला ब्लॅकमेल केलंस ना? आता बघ ही आराध्या तुझा हा खेळ कसा उलटवून लावते ते. विक्रमने आजवर मला सांभाळले. आता माझ्या नवऱ्याला आणि या घराला वाचवण्याची जबाबदारी माझी आहे. आराध्याने त्याच रात्री रोहनला एक मेसेज केला. रोहन, विक्रम सोबतीचे माझे रोजचे भांडण आता असह्य झाले आहे. मला या घरातून मुक्त व्हायचे आहे. आपण उद्या संध्याकाळी 6 वाजता हॉटेल प्राईडमध्ये भेटूया. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. हा मेसेज पाठवून आराध्याने विक्रमच्या कुशीत हळूच आपला हात ठेवला. कराराची ती जुनी कहाणी आता पूर्णपणे संपली होती.
आणि आता रोहनचा सर्वनाश करण्यासाठी एका रणरागिणीची सुरुवात झाली होती. सोमवारची ती सकाळ नेहमीपेक्षा खूप वेगळी होती. आराध्याच्या मनात आता कोणताही संकोच किंवा भीती नव्हती, कारण तिला विक्रमच्या त्या कडक वागण्यामागचे खरे कारण आणि त्याचा त्याग समजला होता. विक्रम मात्र अजूनही त्याच विवंचनेत होता की रोहनच्या अटीनुसार आराध्याला स्वतःपासून दूर कसे करायचे. नाश्त्याच्या टेबलवर विक्रमने आराध्याकडे न पाहता चहाचा कप घेतला. आराध्याने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांखाली झोप न झाल्यामुळे आलेली काळी वर्तुळे तिने स्पष्ट पाहिली. तिने मनातल्या मनात म्हटले, विक्रम, तुम्ही माझ्या आईसाठी आणि माझ्यासाठी एवढा मोठा मानसिक त्रास सहन करत आहात ना? आता फक्त आजची संध्याकाळ. आज या रोहनचा खेळ मी कसा कायमचा खल्लास करणार बघा. आराध्याने घरातून निघताना विक्रमच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. तिने विक्रमला ऑफिसला जाताना लांबूनच एक आश्वासक नजर दिली. पण विक्रम बिचारा आपल्याच विचारांत मग्न असल्याने त्याला काहीच समजले नाही. संध्याकाळचे ठीक 5:45 वाजले होते. पुण्याच्या हॉटेल प्राईडमधील एका आलिशान आणि खाजगी कॅबिनमध्ये रोहन आधीच येऊन बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि विजयी हसू होते. त्याला वाटत होते की आराध्या आता विक्रमला कंटाळून त्याच्याकडे परत येत आहे. तेवढ्यात आराध्या तिथे पोहोचली. तिने काळ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये ती अत्यंत करारी आणि सुंदर दिसत होती. तिचे डोळे शांत पण तीक्ष्ण होते. हाय आराध्या, आय एम सो सॉरी यार. शेवटी तुला समजलं की तो विक्रम तुझ्या लायकीचा नाही आहे. रोहन तिचा हात पकडण्यासाठी पुढे सरसवला. आराध्याने अत्यंत हुशारीने आपली बॅग टेबलवर ठेवत त्याचा हात टाळला आणि ती समोरच्या खुर्चीवर बसली. रोहन, मला आधी हे सांग की तुझ्याकडे आमच्या त्या कराराचे फोटो आणि कागदपत्रे अजूनही सुरक्षित आहेत ना? कारण जर विक्रमने कोर्टात नकार दिला तर आपल्याला त्या पुराव्यांची गरज पडेल. अगं, तू काळजीच करू नकोस. रोहनने उत्साहाच्या भरात आपला फोन काढला आणि गॅलरी उघडून तिला दाखवले. हे बघ, तो सोफ्यावर झोपलेला विक्रम आणि हा तुमचा मुख्य कायदेशीर करार. हे दोन्ही पुरावे माझ्या फोनमध्ये आणि माझ्या वैयक्तिक लॅपटॉपमध्ये सुरक्षित बॅकअपसह आहेत. विक्रमला या जन्मात तरी यातून सुटता येणार नाही. रोहनला अजिबात कल्पना नव्हती की आराध्याच्या साडीच्या पदराच्या मागे एक अत्यंत लहान स्पाय मायक्रोफोन आणि कॅमेरा लपवलेला होता, जो यांच्यातील प्रत्येक शब्द आणि रोहनच्या फोनमधील ते पुरावे थेट रेकॉर्ड करत होता. एवढेच नाही तर केबिनच्या अगदी बाहेर पुण्याच्या सायबर क्राईम पोलीस विभागाचे 2 अधिकारी साध्या कपड्यात हेडफोन लावून हे सगळे ऐकत होते, ज्यांना आराध्याने दुपारीच संपूर्ण परिस्थिती सांगून सोबत आणले होते. रोहन, पण तू हे सगळं का केलंस? ब्लॅकमेल करणं हा गुन्हेगारी गुन्हा आहे ना? हे तुला माहीत आहे का? आराध्याने त्याला आणखी बोलत करण्यासाठी विचारले. रोहन मोठ्याने हसला. गुन्हा? प्रेमात आणि युद्धातलं सगळं काही माफ असतं आराध्या. हो, मी विक्रमला ब्लॅकमेल केलं. मी त्याला धमकी दिली की जर त्याने तुला 1 महिन्यात डिवोर्स दिला नाही तर मी हे फोटो त्याच्या आजारी आईला पाठवून तिचे जीवे मारेन. मला पैशांची हाव नाही आराध्या, मला फक्त तू हवे आहेस. विक्रमचा काटा काढण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. रोहनने स्वतःच्याच तोंडाने गुन्ह्याची कबुली देताच आराध्याने आपल्या हातातील पाण्याचा ग्लास टेबलवर जोरात ठेवला. हा पोलिसांसाठी हा एक इशारा होता. पुढच्याच सेकंदाला केबिनचा दरवाजा जोरात उघडला गेला. सायबर सेलचे इन्स्पेक्टर आणि महिला पोलीस अधिकारी आत आले. रोहन दचकून उभा राहिला. मिस्टर रोहन, IT ॲक्ट अँड ब्लॅकमेलिंग्स, धमकावणे या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक करण्यात येत आहे, इन्स्पेक्टर कडक आवाजात म्हणाले. हे काय आहे नाटक आराध्या? तू मला फसवलेस, रोहन रागाने ओरडला. हो रोहन, तू माझ्या कुटुंबावर आणि माझ्या नवऱ्यावर हात टाकण्याची चूक केलीस. विक्रमने आजवर मला फक्त जपलं आहे आणि तू एका आजारी माऊलीच्या जीवाशी खेळत होतास. पोलिसांनी तुझा फोन आणि लॅपटॉप आधीच ट्रॅक केला आहे. तुमचे सगळे बॅकअप डिलीट केले जातील आणि तू आता जेलची हवा खाणार. आराध्याने रोहनच्या कानशिलात लागवल्यासारखे सडेतोड उत्तर दिले. पोलिसांनी रोहनचा फोन जप्त केला आणि त्याला बेड्या ठोकून तिथून घेऊन गेले. रोहनचा खेळ कायमचा खल्लास झाला होता. दुसरीकडे विक्रम जेव्हा संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याला आराध्या घरात दिसली नाही. तिने फोनही उचलला नव्हता.
विक्रमच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली. रोहनने आराध्याला काही दुखापत तर केली नाही ना, या विचाराने तो वेडा झाला होता. तो घाईघाईने गाडी काढून रोहनच्या घराच्या दिशेने निघणार तेवढ्यात त्याच्या फोनवर आराध्याचा मेसेज आला. विक्रम, पुण्याच्या मुख्य सायबर पोलीस स्टेशनमध्ये या, मी तुमची वाट पाहत आहे. विक्रमने गाडी थेट पोलीस स्टेशनच्या दिशेने पळवली. तो धावतच पोलीस स्टेशनच्या आत गेला. तिथे समोरच आराध्या एका खुर्चीवर शांतपणे कॉफी पीत बसली होती. विक्रमने धावत जाऊन तिचे दोन्ही खांदे पकडले. आराध्या, तू ठीक आहेस ना? तू इथे काय करते आहेस? त्या रोहनने तुला काही केले नाही ना? विक्रमचा आवाज काळजीने आणि भीतीने कापत होता. आराध्या उभी राहिली. तिने विक्रमच्या डोळ्यात पाहिले. ज्या नात्यात कधी काळी फक्त कोरडे नियम होते, तिथे आज तिच्यासाठी अथांग काळजी आणि प्रेम वाहत होते. तिने इन्स्पेक्टरनी जप्त केलेला रोहनचा फोन विक्रमच्या हातात दिला. विक्रम, रोहन आता जेलच्या आत बंद आहे. त्याने आपल्या खोलीचे जे फोटो काढले होते आणि जो करार चोरला होता तो सायबर पोलिसांनी कायमचा डिलीट केला आहे. आता आपल्या आईला किंवा कुटुंबाला कोणताही धोका नाही. विक्रम स्तब्ध होऊन पाहत राहिला. पण आराध्या, तुला हे सगळं कसं कळलं? कारण तुम्ही खूप वाईट अभिनेते आहात विक्रम. आराध्या थोडे हसून म्हणाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही माझ्यापासून दूर जाण्याचे नाटक करत होता ना? मला काल रात्रीच तुमच्या फोनमधील ते मेसेजेस दिसले. तुम्ही स्वतःच्या प्रेमाचा बळी देऊन माझ्या आईचा जीव वाचवत होता. मग मी तरी कशी शांत बसू? माझ्या नवऱ्यावर संकट आले असताना मी घरात शांत बसवू शकत नव्हते. माझा नवरा हे शब्द आराध्याच्या तोंडून ऐकताच विक्रमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पोलीस स्टेशनच्या त्या आवारात कायद्याच्या साक्षीने त्यांच्यातील ती कराराची शेवटची कडीही तुटून पडली होती. विक्रमने सर्वांसमोर आराध्याला घट्ट मिठी मारली. यावेळी त्यांच्या मिठीत कोणताही संकोच नव्हता, कोणतीही भीती नव्हती. थँक्स आराध्या, थँक्स माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. मी खरंच खूप नशीबवान आहे. विक्रम तिच्या केसांवर हात फिरवत म्हणाला. आराध्याने मिठीतून थोडे बाहेर येत विक्रमच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, विक्रम, तू मला विचारले होतेस ना की रोहन तुझ्या प्रेमात असेल तर तुला काय फरक पडतो? आणि तू माझ्या प्रेमाची कबुली दिली होतीस. आज मी तुला सांगते, मला फरक पडतो विक्रम. कारण मी सुद्धा या 2 वर्षांच्या कराराच्या खेळात खऱ्या अर्थाने तुझ्या प्रेमात पडले आहे. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना रात्रीचे चांदणे पडले होते. गाडीत बसल्यावर विक्रमने आराध्याचा हात आपल्या हातात घेतला. आता 2 वर्षांचे काउंटडाऊन पूर्णपणे थांबले होते. कारण आता त्यांचे लग्न एका अजब करारावर नाही तर कधीही न संपणाऱ्या अथांग प्रेमावर आधारलेले होते. घरी पोचल्यावर जेव्हा सासूबाईंनी दारात त्यांची आरती ओवाळली तेव्हा आराध्या आणि विक्रमने एकमेकांकडे पाहून एक निखळ हसू दिले. त्यांचे हे गुपित आता कायमचे संपले होते आणि एका नव्या सुंदर संसाराची सुरुवात झाली होती. पण नियतीच्या खेळात पुढे अजून काय वाढून ठेवले होते? रोहन जेलमधून सुटून काही नवीन कट रचणार की त्यांच्या आयुष्यात काही नवीन कौटुंबिक वळण येणार? पाहण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.